हाय गुड इव्हनिंग फ्रेंड्स, मी नितेश भगत. वेलकम बॅक टू युअर ओन चॅनल निक भगत अँड फार्म्स. आज आपण तावरे सरांच्या फार्मवरती आहे. मुक्काम पोस्ट सांगवी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. तावरे सरांचा फार्म आहे. टोटल इथे 125 प्राणी आहेत. प्युअर शिरोई आणि सोजत ब्रीड आहे. पैदास केंद्र आहे आणि ईदसाठी खूप चांगली ब्रीड आहे इकडे परचेस करण्यासाठी. तर आपण तावरे सरांकडूनच विचारून घ्यावे की त्यांचं मॅनेजमेंट कसं चाललं आहे फार्मचं, आणि त्यांनी ही जी प्युअर ब्रीड राजस्थानवरून ते डायरेक्ट आणतात इथे विदाऊट कुणाची हेल्प घेतात. तर त्यांच्याकडूनच जाणून घ्यावे की त्यांनी हा फार्म मॅनेजमेंट कसं केलं आहे, टोटल त्यांना मेंटेनन्स कसं होतं आहे, परत त्यांना मॅनेजमेंटमध्ये काय काय डिफिकल्टीज येत आहेत ते त्यांच्याकडूनच आपण विचारून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण हा जो शेड बांधला आहे किती खर्च आलेला, हा टोटल एरिया किती आहे तुमचा शेड? हा एरिया टोटल 10 गुंठे आहे. 10 गुंठे आहे. 80 बाय 120 टोटल एरियामध्ये आपण शेड उभारणी केलेली आहे. आणि याच्यामध्ये टोटल कॅपॅसिटी 250 ते 250 शेळींची कॅपॅसिटी झाली. 200 ते 250. आणि आपण आता सध्या 125 आता 125 ठेवलेला आहे. हे शेड जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्ट केलं टोटल खर्च किती आला होता? टोटल फक्त शेडच्या साठी 10 लाख रुपये खर्च आला. शेडसाठी 10 लाख. टोटल 10 लाख रुपये आपले शेडसाठी इन्व्हेस्ट झाले. त्यानंतर आपण ही जी ब्रीड आणली आहे सोजत आणि शिरोई, ही डायरेक्ट आपण डायरेक्ट राजस्थानमधूनच खरेदी जिथं आपण राजस्थानमधून घेतो. आणि सोजत सुद्धा राजस्थानमधूनच दोन्ही राजस्थानी ब्रीड. मला म्हणजे लोकल एरियावरून कळलं आहे की ईदसाठी इथे चांगली ब्रीड भेटते. हो, ईदसाठी म्हणजे आता ईदसाठी आपण काम करत असताना आपण 50 ते 60 किलोच्या वजनाच्या सगळ्या वरची नर आपण ठेवलेले आहे. 50 ते 60 किलोच्या वरचे नर आहेत. ओके. आणि समजा जर कोणाला ब्रीडिंगसाठी पाहिजे असेल नर, तर आपण कसं सेल? नाही, आता आमच्याकडे खच्ची केलेले नर नाहीत मिळत. मी खच्ची करत नाही. ओके. सगळे मी अंडू ठेवतो, त्याच्यामुळं ब्रीडिंगसाठी पण उपयोग होतो आणि ईदसाठी पण आपण समजा जर कुठल्या आपल्या मित्राला ब्रीडिंगसाठी नर पाहिजे असेल तर आपण कसं देतो? आता शिरोई आपण 350 रुपये किलोने. 350 रुपये शिरोई पर केजी. शिरोई पर केजी. हां. आणि सोजत 450 रुपये. 450. ह्या ज्या शेळ्या आपण राजस्थानवरून आणल्या शिरोई आणि सोजतच्या, त्याचा टोटल एक्सपेन्स किती आला होता तुम्हाला तिकडून आणताना? आता मी टोटल स्टार्ट आणले त्यावेळी 7 टन माल आणला. अच्छा, 60 टन. तिथे टनावर म्हणजे टोटल मिळून शिरोई आणि सोजत मिळून 7000 किलो माल मी आणला. अच्छा अच्छा. तिथं असं नगावर नाही? नगावर नाही, किलोवर. किलोवर असतं. ओके. तर मी 2 गाड्या ट्रान्सपोर्ट करून माल टाकला. मला 300 रुपयाच्या आसपास दोन्ही ऑनलाईन 300 रुपये मला पर किलो मला बसला ट्रान्सपोर्टचे. ओके. आणि जेव्हा आपण इथे आणल्या ह्या ब्रीड, तर तुम्हाला ट्रान्सपोर्टमध्ये तिकडून इकडे ट्रान्सपोर्ट करताना आणि इथे आणल्यानंतर तुम्हाला काय असं वेगळं करावं लागलं का? म्हणजे शेळ्यांना औषध किंवा आल्यानंतर ट्रेस जे येतो ट्रान्सपोर्टमध्ये, हां, तो ट्रेस सगळ्यात महत्त्वाचा असतो. कारण गाडीच असते ती 50 तास. तर 50 तासामध्ये मी 2 वेळेला मी खाली उतरून परत वर घेतल्या होत्या मी. अच्छा. हां, उतरवल्या पूर्ण शेळ्या खाली? हो. आणि पुन्हा वर चढवल्या. अच्छा. किती वेळ असं थांबवायला लागते का गाडी? 400 किलोमीटर झाले की मी उतरवली होती गाडी. हां. आणि पुन्हा वर चढवल्या. 2 वेळा जरा रेस्ट दिली. ओके ओके. तर आपण जर व्यापाऱ्यांच्याकडून माल घेतला तर ते असं काही करत नाही, ते डायरेक्ट आणतात. मी स्वतः गेल्यामुळं मला ते फायदा झाला. आणि तरी पण इथं आल्यावर ट्रेस आला. ट्रेससाठी फार्माला मेडिसिनची गरज पडते. हां, ती स्ट्रेसची जी मेडिसिन आहे तिचं नाव काय? आता ट्रेसची मेडिसिन आहे ते विटॅमिन D3 म्हणून होतं. आणि विटॅमिन C, इलेक्ट्रोलाइट पावडर वगैरे. हां हां, इलेक्ट्रोलाइट पावडर जे आपल्याला चालते ते. आणि अँटीबायोटिक मध्ये 3-4 प्रकारचे अँटीबायोटिक देऊ आणि तो प्रॉब्लेम होतो. आपण जेव्हा राजस्थानवरून इकडे आणलेल्या शेळ्या तेवढ्या सगळ्या गाभण होत्या का त्यात काही? नाही, काही गाभण आणल्या होत्या 1.5-2 महिन्याच्या गाभण आणल्या होत्या. काही छोटी पिल्लं आणली होती 20-25 किलोची.
ओके. आणि नर आणली होती मात्र. अच्छा. पण तर या शेडला आपल्याला किती वर्ष झाली? साधारण 1.5 वर्ष झाली. या शेडला आपल्याला 1.5 हो, वर्ष 1.5 झाली. वर्ष. तर 1.5 वर्षामध्ये आपल्याला ज्या गाभण शेळ्या आल्या त्यांचं मॅनेजमेंट, तर ते कसं काय आपण इथे आणून त्यांना मॅनेज केलं? आता इथं आणल्यानंतर ग्रुप केले आपण. हां तर वेगवेगळे ग्रुपला वेगवेगळे कंपार्टमेंट करून हां. त्यांची निगा चालू. हां म्हणजे वेलेले शेळीचं कंपार्टमेंट वेगळं, हां. छोट्या पिल्लांचं वेगळं, बरोबर. ईदच्या नरांचं वेगळं, अच्छा. पैदाशीच्या नरांचं वेगळं, असे सगळे वेगवेगळे कंपार्टमेंट आपण केले. त्याच्यामुळे हे ईदसाठी ईदसाठी आहे ना हे? हे ईदसाठी शिरोईत. ओके. क्वालिटी चांगली आहे नक्कीच. यावेळी चांगलं